नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, अनंत चतुर्दशी संपल्यानंतर लगेच पितृपंधरवडा चालू होतो आणि या पितृपंधरवड्यामध्ये आपापल्या पूर्वजांना त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी बरेच जण नैवेद्य दाखवतात. म्हणजेच नैवेद्य दाखवणं म्हणजेच देवाला आपण नैवेद्य अर्पण करतो, त्याप्रमाणे आपण पितरांना तर्पण करत असतो. त्याच तर्पणासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे जेवण त्यांना देत असतो. त्याच जेवणाची आपण थाळी बनवलेली आहे. या थाळीमध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात, त्यांना आवडलेले पदार्थ असतात. ते आपण कसे आणि कमी वेळात कसे बनवायचे ते आपण आज पाहूया. त्याचबरोबर कोणत्या मानाच्या भाज्या ठेवाव्याच लागतात ते सुद्धा आपण या थाळीमध्ये पाहूया. सुरुवात आपण तांदळाच्या खिरीपासून करूया. मी दूध आधीच उकळत ठेवले होते. त्यामध्ये आता मी थोडासा 2 टेबलस्पून तांदूळ आणि काजू भिजवून घेतले होते. ते बारीक करून या उकळत्या दुधामध्ये घालून घेतलेले आहे. कारण आपले इथे झटपट रेसिपी आपण बनवत आहोत, त्यामुळे मी संपूर्ण अशी तुम्हाला काही वेळेचा ह्या अभाव असल्यामुळे प्रत्येक रेसिपी पूर्ण दाखवू शकत नाही आहे. आणि जर तुम्हाला अशा पूर्ण रेसिपीज पाहायच्या असतील तर त्याच्या लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते आहे, त्या तुम्ही जरूर पहा. याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, साखर घातलेली आहे आणि वरून ओला खोबऱ्याचा किस घातलेला आहे. मंद आचेवर ही खीर शिजवून घ्यायची आहे. खूप छान लागते आणि पटकनसुद्धा होते अशा पद्धतीने केली तर. आता आपण इथे भाज्या बनवत आहोत. भाज्यासाठी मी इथे गवार साफ करून घेतलेली आहे, लांबट आकारामध्येच घेतलेली आहे. ती कुकरच्या डब्यामध्ये ठेवून उकळून घेणार आहे. त्याचबरोबर कारले घेतलेले आहे, असे गोल काप करून घेतले. त्यांना मी हळद, मीठ आणि लिंबू चोळून घेतलेले आहे. आता आपल्याला ह्या भाज्या उकडून घ्यायच्या आहेत पटकन शिजण्यासाठी. आणि कारले कडू होऊ नये यासाठी मी इथे 2 टीस्पून इथे चिंचेचा कोळ घालून घेते आहे. असे केल्याने काय होतं, जे कारल्याचा कडवटपणा असतो तो कमी होतो. आता हे आपण एका कुकरमध्ये ठेवून उकडून घ्यायचं आहे. 3 शिट्या मी इथे करून घेणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बटाटा, भात, डाळसुद्धा लावू शकता. आता ते उकडते आहे तोपर्यंत आपण कढी करून घेऊया. कढीसुद्धा मानाची असते या नैवेद्यामध्ये. मी ते अर्धा कप दही घेतलेली आहे. दह्यामध्ये थोडी साखर घातली आहे, हळद घालून घेतलेली आहे, मीठ घालून घेते आहे चवीनुसार. त्याचबरोबर थोडीशी कढी मला घट्ट हवी असल्यामुळे मी इथे 2 टेबलस्पून बेसन घालून घेते आहे. त्याचबरोबर मला थोडं याच्यामध्ये अर्धा कप अजून पाणी घालून मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. म्हणजे आपण ज्यावेळी कढीला फोडणी देऊ त्यामध्ये एक्स्ट्रा असं काही घालण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर भाज्या पटकन होण्यासाठी इथे मी एक वाटण तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये खोबरे, अद्रक, मिरची आणि कोथिंबीर असं वाटण आहे. इथे आपण कांदा लसूण विरहित भाज्या बनवत आहोत, त्यासाठी इथे मी हे वाटण केलेलं आहे. आता आपण कढीला फोडणी देतोय. फोडणीसाठी मी पातेल्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेलामध्ये हिंग, मोहरी, जिरे, त्याचबरोबर कढीपत्ता आहे आणि जे मी वाटण बोलले होते ते वाटण 1 टेबलस्पून घालून घेतलेले आहे. ते चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि जे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यातून आता दह्याचं करून घेतलं होतं ते मिश्रण हे मसाला परतल्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि एकसारखं हलवत राहून कढीला 1 ते 2 अशा आपल्याला उकळी काढून घ्यायच्या आहेत. हा झटपट स्वयंपाक करावा लागतो. बरेच प्रकार करायचे असल्यामुळे मी ते वेळेनुसार तुम्हाला पटपट करून दाखवते आहे. कढी आता एक उकळी आली की आपण गॅस लगेच बंद करून ठेवूया. त्याचबरोबर मी भाज्या ऑलरेडी निवडून ठेवलेल्या आहेत, साफ करून ठेवलेल्या आहेत. त्यासाठी आता आपण एक एक करत भाज्यांना फोडणी देऊया. इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये सुरुवातीला आता मी इथे मेथीची भाजीसाठी मी फोडणी देते आहे. त्यासाठी मी 1 टेबलस्पून तेल घातलेले आहे. तेलामध्ये जिरे घातलेत आणि बारीक चिरलेल्या 3 मिरच्या मी कापून घातलेल्या आहेत. इथे मी भाजी कोवळी असल्यामुळे अशीच ठेवलेली आहे आणि ती तेलामध्ये टाकून परतून घेते आहे. लगेच मीठ टाकायची घाई करायची नाही आहे, कारण जर आपण परतून झाल्यानंतर टाकायचं, कारण खारट होण्याची शक्यता असते. भाजी जेवढी म्हणजे कमी जास्त होते, परतल्यानंतर एकदम कमी होते, त्या अंदाजानुसारच आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर पहा, आता मी असंच उघडं ठेवूनच भाजी शिजवून घेते आहे. कलर पहा भाजीचा हिरवीगार आहे. सर्वात शेवटी मी इथे 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट ऐच्छिक आहे, तुम्हाला हवा असेल तरच घाला.
भाजी आपली ती तयार झालेली आहे। आता इथे मी दुसरी भाजी करून घेते आहे, ती सुद्धा पालेभाजीच आहे। त्यासाठी सुद्धा 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे, जिरे घालून घेतलेत 1 टीस्पून आणि मिरच्या घातलेत 2-3। ही लाल माटाची भाजी आहे। त्याचबरोबर ही लाल माटाची भाजी जरा पाने मोठे असल्यामुळे थोडीशी मी कापून घेतलेली आहे। ही सुद्धा मी अशीच वाफेवर करून घेते आहे आणि या भाजीला स्वतःचं अंगचं पाणी सुटत असल्यामुळे याच्यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे। जोपर्यंत याच्यामधील पाणी आटत नाही तोपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ सर्वात शेवटी घालायचं आहे, कारण मिठाचा अंदाजाप्रमाणेच आपल्याला घेऊन भाजी किती होते त्यानुसार मीठ घालायचं आहे। पहा, याचा स्वतःचं पाणी सुटत आलेलं आहे आणि ते पाणी आटोपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायचं आहे। ही सुद्धा आपली दुसरी भाजी तयार झालेली आहे। आता एका पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊया। 1 टेबलस्पून तेल घातलेले आहे, त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहेत, थोडेसे जिरे घालून घेतलेले आहेत। दोन्ही चांगले तडतडल्यानंतर यामध्ये मी थोडासा हिंग घालून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये मी गवार तुम्हाला बोललेच होते की मी गवारची भाजी उकडून घेतलेली आहे पटकन शिजण्यासाठी। इथे मी 1 टीस्पून जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते अर्धा टीस्पून घातलेलं आहे, कारण ओली मिरची आहे त्याचबरोबर लाल मिरची घालायची असल्यामुळे इथे मी अंदाजानुसार तिखट मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। गवार छान उकडली गेलेली आहे, त्याचबरोबर त्याच्यात थोडंसं पाणीसुद्धा मी ठेवलं होतं। आता हे मस्त परतून घ्यायचं आहे। त्याच्यासोबत जे पाणी होतं ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे। याच्यामध्ये पण मी 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालून झाकण ठेवून शिजवून घेतो आहे। उकडल्यामुळे पटकन भाजी तयार होते। पहा, गवारची भाजीसुद्धा आपली म्हणजे तिसऱ्या प्रकारातील ही भाजी आपली तयार झालेली आहे। गवारच्या भाजीचा सुद्धा मानाचं स्थान असतं, म्हणून गवार वगैरे आपल्या या पितृच्या भाज्यांमध्ये पाहिजेच। आता आपण चौथी भाजी बनवत आहोत। इथे आपण 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे पॅनमध्ये। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण घातलेला आहे मोहरी, जिरे, त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा घातलेला आहे। इथे आपण बटाट्याची भाजी बनवत आहोत। आता इथे मी आपल्याला लाल तिखट वगैरे काही घालायचं नसल्यामुळे जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलं ते घालून घेतलेलं आहे। ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। अर्धा टीस्पून हळद घातलेली आहे। बटाटा ऑलरेडी उकडून घेतलेला आहे, त्याच्या फोडीसुद्धा करून घेतलेल्या आहेत। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता ते आपण मस्त वाफेवरती परतून 1-2 ते मिनिट आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपली पटकन अशी बटाट्याची चौथा प्रकार आपला भाजीचा हा तयार झालेला आहे। आता याच्यानंतर आपण 5वा प्रकार करत आहोत, ती म्हणजे आपण इथे बनवत आहोत तेल घातलेलं आहे पॅनमध्ये, मोहरी, जिरे, कारण इथे आपण कांदा आणि लसूण कोणत्याच प्रकारचं वापरलेलं नाही आहे, म्हणून शक्यतो मोहरी आणि जिरे याचा वापर मी प्रत्येक भाजीमध्ये केलेला आहे। आता आपण भेंडी बनवत आहोत। भेंडी सुरुवातीला मी वाटण जे करून घेतलं होतं तेच घातलेलं आहे। भेंडी कच्चीच आहे, ती आपल्याला आता फोडणीमध्येच शिजवून घ्यायची आहे। भेंडी चिकट होऊ नये म्हणून याच्यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे। पटकन झाकून ठेवायची नाही, थोडीशी भेंडी शिजत आल्यानंतर तुम्ही झाकण ठेवून शिजवू शकता। पहा, भेंडी मऊसर झालेली आहे। चवीनुसार मीठसुद्धा घालून झालेलं आहे। इथे आपण भाजीचा 6वा प्रकार करत आहोत। त्यासाठी नेहमीप्रमाणे तेल घातलेलं आहे, हिंग, मोहरी, जिरे संपूर्ण घातलेलं आहे, थोडंसं वाटण देखील घातलेलं आहे। वाटण थोडंसंच घातलेलं आहे कारण आपल्याला लाल तिखटाचा वापर करायचा आहे। इथे आपली मानाची 6वी भाजी म्हणजे लाल भोपळा। लाल भोपळा आपण घालून घेतलेला आहे, उकडून अजिबात घेतलेला नाही आहे, पटकन शिजतो, वाफेवरच शिजवून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं झाकण ठेवून शिजवल्यामुळे पटकन हा शिजला जातो। पहा, भाजी रेडी झालेली आहे। त्याचबरोबर याच्यानंतर आपण करत आहोत कारले देखील आपण उकडून घेतलेले आहे। कडू लागू नये म्हणून सुद्धा आपण त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालून उकडून घेतलेला आहे। हिंग, मोहरी, जिरे, लाल तिखट, हळद पावडर, धने जिरे पूड सर्व घालून घेतलेलं आहे। याच्यामध्येच आपल्याला हे उकडलेले कारले परतून घ्यायचं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर देखील घालायची आहे, किंचित आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे। तसेच थोडा वेळ झाकून ठेवून शिजवून घेऊया, म्हणजे आपलं कारलं देखील म्हणजे सर्व भाज्या आता आपल्या ज्या सुक्या भाज्या आहेत मानाच्या त्या सगळ्या तयार झालेल्या आहेत।
आता ह्याच्यानंतर आपण बनवत आहोत थापी वडी. थापी वडीसाठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे 1 वाटी बेसनमध्येच 1 वाटी पाणी घालून घोळ बनवून घेतलेला आहे. पूर्ण गाठी मोडून या मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर याला फोडणीमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पहा पूर्ण असं गाठी मोडलेल्या आहेत. आता कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेलामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, त्याचबरोबर आपण जे मिरचीचं वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं आहे. मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. अर्धा टीस्पून हळद पावडर घालायची आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि 1 वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे. 1 वाटी पीठ आहे त्यामुळे 1 वाटीच पाणी घातलेलं आहे. ऑलरेडी आपण पिठाचा घोळ बनवला असल्यामुळे हा मंद गॅस करायचा आहे आणि हे घोळ ओतून असं अगदी मिश्रण कढईला लागूपर्यंत, गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. पहा पूर्णपणे एकदम ड्राय मिश्रण होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गॅसची आच मध्यम आचेवरच ठेवायची आहे. एकदम असं ड्राय झालं पाहिजे अशा पद्धतीने हे इथे आपलं शिजवून तयार झालेलं आहे. एका तेल लावलेल्या ताटामध्ये हे पसरवून घ्यायचं आहे. एका वाटीला खाली तेल लावून घ्यायचं आहे आणि त्या मदतीने पसरवून घ्यायचं आहे. वरती थोडीशी तीळ, कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून याच्या लगेचच वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आपली थापी वडी देखील तयार आहे. त्याचबरोबर मी आळूच्या वड्या देखील आधीच करून घेतलेल्या आहेत. त्याची लिंक मी शेअर करेन. तसेच आता आपण याच्यामध्ये पीठ घेत आहोत, बेसन पीठ. भजी करण्यासाठी इथे आपण कांद्याची भजी वगैरे करणार नाही आहे, कारण आपण कांदा लसूण विरहित थाळी बनवलेली आहे. त्यामुळे इथे मी फक्त पिठाची भजी बनवत असल्यामुळे पिठामध्ये हळद, मीठ, मिरची पावडर, त्याचबरोबर ओवा घातलेला आहे. थोडंसं पाणी घालून आणि थोडासा सोडा घालून हे मिश्रण थोडंसं जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडासा सोडा घालून घेतला आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. या तेलामध्ये सुरुवातीला आपण इथे मी गोड पुऱ्या तळून घेते आहे, कारण गोड पुऱ्यांचा पण मान असतो. गोड पुऱ्या कशा तयार करायच्या, तर थोड्याशा पाण्यामध्ये गूळ विरघळवून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे. छोट्या छोट्या अशा मी गोड पुऱ्या तयार केलेल्या आहेत. त्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर पुऱ्या आपण नेहमी ज्या पद्धतीने पुऱ्या करतो त्या पद्धतीनेच पुऱ्या बनवलेल्या आहेत. आता हे गोड तळून झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपण ज्या आळूच्या वड्या आहेत त्या देखील तळून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर भजी जे आपण मिश्रण बनवलेले आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत. पहा पुऱ्या मस्त अशा टम्म फुलून तयार झालेल्या आहेत. आता एक एक करत आपण आळूच्या वड्या सुरुवातीला तळून घेऊया. आळूच्या वड्या आम्ही 2 ते 3 प्रकारात केलेल्या आहेत. त्याच्या लिंक मी शेअर करते, त्या तुम्ही जरूर पहा. तसेच या नैवेद्यामध्ये म्हणजे या तर मानाच्या भाज्या झाल्यास, त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांना कोणते पदार्थ आवडतात त्या रेसिपीसुद्धा तुम्ही या नैवेद्यामध्ये ठेवू शकता. तसेच फळं, त्याचबरोबर पापड असतात. मी इथे एक उडदाचे पापडसुद्धा तळून घेते आहे. त्याचबरोबर कुरडया, पापड्या अशा प्रकारे सगळं तुम्ही तळून घेऊ शकता. आता पहा, जे मी पीठ भजीचे तयार केले होते ते मी चमच्याच्या सहाय्याने टाकून घेते आहे. त्याचबरोबर याच पिठामध्ये मी थोडेसे सिमला मिरची कापून घेतलेली आहे. त्याचीसुद्धा भजी यामध्येच मी करून घेते आहे. हे असेच टम्म फुलणारे भजी आपण तयार केलेत. त्याचबरोबर त्याच राहिलेल्या पिठामध्ये तुम्ही वेगळा प्रकार करू शकता. तो म्हणजे तुम्ही याच्यामध्ये वांगे कापून घालू शकता किंवा सिमला मिरची कापून त्याचेसुद्धा वेगळे भजी तुम्ही इथे करू शकता. आता मी थोडेसे सिमला मिरची भजी कापून घातलेली आहे त्या पिठामध्ये आणि त्याच भजी मी याच्यामध्ये आता टाकून घेते आहे. म्हणजे आपले 2 ते 3 प्रकार असे तळणाचेच झालेले आहेत. भाज्यांचे 6 प्रकार झालेले आहेत. पुरी झालेली आहे, चपाती झालेली आहे, डाळ भात आहे. त्याचबरोबर मेन म्हणजे दही भात असतो. दही भातसुद्धा आपल्याला ठेवायचा आहे. कढी असते आणि तांदळाची खीर असे सर्व पदार्थ आपल्याला या नैवेद्यामध्ये ठेवावेच लागतात. त्याचबरोबर आपण काकडी, लोणचे, लिंबू आणि मीठ हे सुद्धा या थाळीमध्ये ठेवलेले आहे.
त्याचबरोबर सर्वात शेवटी आलंसुद्धा ठेवायचं आहे। आलं एवढ्यासाठी ठेवायचं असतं कारण चुकून कोणताही पदार्थ आपला एखादा त्यांच्या आवडीचा राहिला असेल तर तो त्यांनी गोड मानून घ्यावा आणि तो पदार्थ आला आहे असं समजून घेण्यासाठी इथे आपण आलं ठेवायचं आहे। तसेच या नैवेद्यावरून 3 वेळा फाणी फिरवून हा नैवेद्य पितरांना आपला तर्पण म्हणून द्यायचा आहे। तसेच माझी पितृतर्पणाची थाळी त्याचबरोबर त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। धन्यवाद।